नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की एक पुरुष शिकतो म्हणजे एक व्यक्ती शिकते, पण जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा अख्खं कुटुंब शिकतं. आणि अशी शिक्षित स्त्री जेव्हा स्वतःला सिद्ध करते आणि स्वतःबरोबरच इतर महिलांना सुद्धा हात देत पुढे नेते, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये परिवर्तन घडतं. आणि अशाच समाजामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या आजच्या आपल्या पाहुण्या आहेत उद्योजिका मानसी पिडकर. नमस्कार. मानसीताईंबद्दल सांगायचं म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात घरामध्येच त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली आणि आज त्यांचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे. तर त्यांच्या याच सगळ्या विषयी, त्यांच्या या प्रवासाविषयी आणि एकूणच उद्योग विश्व आणि महिलांसाठी त्यांना यामध्ये असलेल्या संधी, या सगळ्याच विषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. तुमच्या या सगळ्या यशोगाथाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे, पण मला वाटतं सुरुवात थोडी आपण मागे जाऊन करूया. एकूणच तुमच्याविषयी काय सांगाल? तुमचं बालपण, तुमचं शिक्षण याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी मानसी बिडकर आताची आणि पूर्वाश्रमीची संगीता वासुदेव गुर्जर, म्हणजे मी मूळची पंढरपूरची. हां. पंढरपूरमध्ये माझं म्हणजे प्रायमरी, त्याच्यानंतर कॉलेज शिक्षण 12वीपर्यंत झालं. मग ते आदर्श प्राथमिक विद्यालय असेल, कवठेकर असेल किंवा विवेकवर्धनी, अशा ठिकाणी माझं शिक्षण झालं. सुरुवातीपासूनच 10वी नंतरच मला सायन्सची आवड असल्यामुळे सायन्स घेतलं गेलं आणि 11वी-12वी सायन्समध्ये चांगल्या मार्काने मी उत्तीर्ण झाले. आणि बालपण म्हणजे फक्त शिक्षण असं नसून बालपणामध्ये आम्हाला बरंच काही मिळालं तिथं. म्हणजे एकत्र कुटुंब असेल, म्हणजे काका काकू, आजी आजोबा, असे सगळे आम्ही भावंड, सख्खी भावंड, चुलत भावंड, बहीण भावंड. आणि तो वाडा सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्यामुळं शेअरिंग, खेळ, एकत्र राहणं, या सगळ्या गोष्टींची खूप छान आम्हाला एक संस्कार मिळाले. आणि माझे जे आजोबा आहेत ते पण खूप उच्च शिक्षित होते. संस्कृतमध्ये MA वगैरे ते झाले होते वयाच्या 52व्या वर्षी. त्यामुळे त्यांच्याकडूनही आम्हाला गीता पठणसारखे असे वेगवेगळे संस्कार सगळ्या मुलांना एकत्र बसून केले जायचे. त्यामुळे पंढरपुरातला काळ खरंच रम्य होता. इतरत्रही घरगुती खेळ असतील किंवा गप्पा गोष्टी असतील, त्याचं शेअरिंग उत्तम होतं. आणि मग 12वी नंतर? 12वी नंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला. आणि कुसरोवाडियामध्ये मला प्रवेश मिळाला इंजिनिअरिंगमध्ये. मी जसं म्हटलं तसं मला सायन्सची आवड होती. इलेक्ट्रॉनिक्समध्ये त्यातून मला संधी मिळाली. तिथे मला ॲडमिशन मिळाल्यानंतर मग इंजिनिअरिंगला मी इथे आले पुण्यामध्ये. आणि त्यानंतर मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग स्मॉल स्केल कंपनीमध्ये, म्हणजे छोट्या कंपन्यांमध्ये मी 2 कंपन्यांमध्ये 3.5-4 वर्ष अनुभव घेतला. आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंग नंतर तुम्ही खरं तर जॉब करत होतात, पण तरीसुद्धा MBA करावं असं तुम्हाला का वाटलं? MBA हे मी रिसेंटली 20मध्ये केलं. त्याच्यामध्ये बराच 25 वर्षाचा एक कालखंड गेला असं म्हणायला लागेल. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जसं मी आत्ता म्हटलं की स्मॉल स्केल कंपनीमध्ये मी काम केलं. मग त्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू केला किंवा या सगळ्या गोष्टी मी केल्या. पण हे करत असताना इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब केल्यावरती आपण टेक्निकली तर बऱ्यापैकी एक्सपर्ट होतो किंवा शिकत शिकत पुढे जातो. टेक्निकल जे नॉलेज आहे ते अवगत करून घेतो आणि त्याचं रूपांतर आपल्याला आपल्या प्रॉडक्टमध्ये दिसतंच, आपल्या नॉलेजचं कामामध्ये दिसतंच. परंतु जेव्हा व्यवसाय करायचा असतो
तेव्हा इतरत्रही बाकी बऱ्याच गोष्टी असतात. फक्त टेक्निकली आपण साऊंड आहोत म्हणजे व्यवसाय जमतो असं नाहीये. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन असेल, अकाउंट्स असेल, त्याच्यानंतर रॉ मटेरियल म्हणजे आपल्याला उत्पादन बनवण्यासाठी जो कच्चा माल आहे तो कसा आणायचा, त्याच्यामध्ये कसं चेकिंग करायचं, अशा बऱ्याच वेगवेगळ्या भागांचा, सेक्टरचा, शाखांचा आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग क्वालिटी सिस्टममधले नवीन नवीन नॉर्म्स येत राहतात, प्रॉडक्टमध्ये वेगवेगळे रिव्हॉल्युशन्स येत राहतात. आणि या सगळ्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा झाला तर वेगवेगळ्या लायब्ररीमधनं किंवा बाजारातनं पुस्तकं आणून मी वाचून पुढं मार्गक्रमण करतच होते आणि करतच असते. कारण अभ्यास कुणालाच थांबलेला नाही आणि तो कधीच थांबलेला नाही. आणि अपडेट होतच राहावं लागतं. हां, अपडेट होतच राहायला लागतं. मग त्यामध्ये माझ्याकडे 2020ला कोविडच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने MBA करण्याचं मला संधी मिळाली. आणि म्हटलं मग आपण का नाही करायचं, आपण अभ्यास तर करतोच आहे, मग त्याला एक स्वरूप का नाही द्यायचं. म्हणजे डिग्रीसाठी असं नाही, पण इतरत्र सुद्धा बऱ्याच गोष्टी मला MBAमध्ये शिकायला मिळाल्या. इम्पोर्ट एक्सपोर्ट रिलेटेड बरेच आमचे जे काही त्याच्यामध्ये विषय होते की त्याच्या प्रोसिजर कशा असतात, इम्पोर्ट करताना कुठल्या गोष्टींचे नॉर्म्स जे काही आहेत ते कसे फॉलो करायचे असतात, एक्सपोर्ट करताना काय काळजी घ्यायची असते, लॉजिस्टिक मॅनेजमेंट असेल, अशा सगळ्या गोष्टी मला MBAमध्ये शिकायला मिळाल्या. तुम्ही नोकरी केलीत आणि ती सोडून व्यवसायात उतरावं असं का वाटलं? कशातून तुम्हाला ती प्रेरणा मिळाली? म्हणजे असे काही घरी संस्कार होते किंवा घरी कोणी व्यवसायात उतरलेलं होतं का काय? आणि काय आव्हानं त्यावेळी आली? हो, खरं म्हणजे व्यवसायाचं वातावरण माझ्या सासरी खूप होतं. इथं आल्यावरती माझी जी कल्पकता होती त्याला उपयुक्त किंवा पोषक असं वातावरण होतं. म्हणजे सासू सासरे असतील, माझे पती असतील मनोज बिडकर, त्यांचा स्वतःचा मोठ्या कंपन्यांना बीपर सप्लाय करण्याचा बिझनेस होता. वॉटर लेवल मॅन्युफॅक्चरिंगचं त्यांचं युनिट होतं, प्रोप्रायटरी फर्म होती. पण माझा सगळा स्मॉल स्केलमधला जो अनुभव होता तो पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधला होता. आणि त्यांना कालांतराने कळायला लागलं की ही काही फार यात रमणार नाही आहे, कारण तो प्रॉडक्ट सेगमेंट तिला मिळायला हवा हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी मला पूर्ण फ्रीडम दिलं की तू तुझ्या आवड असलेली प्रॉडक्ट जी आहेत ती मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली, वेगळी प्रोप्रायटरी फर्म केली तरी आम्ही तुला सपोर्ट करू. आणि त्यांनी त्या पद्धतीत सपोर्ट केला. आणि एक बाई म्हणून मी कायमच त्या बाबतीत कृतज्ञ असेन, कारण ती खूप महत्त्वाची बाब होती. सांभाळून घेणं, पाठीवर थाप देणं, प्रेरणा देणं आणि पुढं जा म्हणणं ही खूप महत्त्वाची बाब माझ्या दृष्टीने त्यावेळेस होती की ज्यामुळे मी व्यवसायात येऊ शकले. आणि जे काही माझ्या आयडिया आहेत त्याला प्रॉडक्टच्या स्वरूपात मूर्त स्वरूप मी देऊ शकले. काय उत्पादनं तुमच्याकडून तयार होतात आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत? उत्पादनांविषयी म्हणजे जेव्हा मी प्रोप्रायटरी कंपनी सुरू केली तेव्हा त्या काळानुरूप जी उत्पादनं होती, म्हणजे तो काळ असा होता 97-98चा की घरोघरी कम्प्युटर येऊ लागले होते प्रत्येक जणांकडे. आणि मग त्यासाठी UPS, ऑफलाईन UPSची खूप गरज होती. त्याचप्रमाणे आपल्याकडच्या पॉवर कंडिशन्ससाठी स्टॅबिलायझरची पण गरज होती, किंवा लाईट जाणं या गोष्टीमुळे इमर्जन्सी लॅम्पची पण गरज होती. तर त्या आधारावरती या सगळ्या म्हणजे आपण म्हणू ना की बाजारपेठेचा अभ्यास करून यासारखी प्रॉडक्ट सगळी मी माझ्या प्रोप्रायटरी कंपनीवरती मॅन्युफॅक्चर करायला, वितरण करायला सुरुवात केली. आता वितरण करताना ही जी गोष्ट आहे वितरण करणे ही अजिबात एका दिवसात घडणारी नाही. ऑब्वियसली प्रॉडक्ट बनवणं, ते टेक्निकली साऊंड असणं, आपल्या सगळ्या कंडिशन्सना ते थ्रू होणं, ते सगळे प्रॉडक्टच्या टेस्ट पास होणं, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण त्याचबरोबर त्याचं वितरण करणं, त्याचं मार्केट शोधणं, त्यासाठी वितरक नेमणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तितक्याच कठीण होत्या, तितकीच आव्हानं होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कच्चा माल पुरवठादार किंवा आपले क्लायंट हे यांनीसुद्धा त्यावरती विश्वास ठेवणं. जेव्हा महिला बिझनेसमध्ये येते तेव्हा तो पण एक भाग असतो की त्यावरती विश्वास ठेवणं, याच्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतो. तर तो स्ट्रगल बराच होता. मग त्यासाठी सुरुवातीला डोमेस्टिक एक्झिबिशन म्हणजे भारतामध्ये, पुण्यामध्ये असेल, मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन करून प्रॉडक्टची माहिती कशी दूरवर पसरेल आणि कसा त्याचा विस्तार करता येईल हा
एक दृष्टिकोन ठेवला. त्याचप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये आम्ही एक्झिबिशन्स व्हिजिट, प्रदर्शनं व्हिजिट करायला जात होतो. नंतर आम्ही पार्टिसिपेटही केली, पण बऱ्याच वेळा आम्ही व्हिजिटिंगला पण जात असू की ज्याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती किंवा ओळख होते. तुमच्याशी अशाच गप्पा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एकूणच सामान्य माणसाला सुद्धा उद्योग सुरू करायचा म्हणजे अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं आणि त्यात तुम्ही महिला उद्योजक म्हणताना तर नक्कीच अजून आव्हानं जास्त मोठी असतील. तर या आव्हानांविषयी काय सांगाल? आव्हानं बरीच पेलावी लागतात बिझनेसमध्ये. सगळ्यांनाच, महिला उद्योजकांना आणखीन थोडा प्रवास कठीण असतो. त्या आव्हानांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करताना, म्हणजे जेव्हा शून्यातनं आपण सुरुवात करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, मी मगाशी सांगितलं तसं सप्लायर, क्लायंट यांनी विश्वास ठेवणं हा तर भाग आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्स कसा आपण सेट करायचा किंवा कसा आपला प्लॅन करायचा. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कॉम्पिटिशन खूप असते आपल्याला, म्हणजे स्पर्धा खूप आहे. प्रत्येक प्रॉडक्टमध्ये आजकाल स्पर्धा प्रचंड आहे. मग त्या स्पर्धेला आपल्याला टिकून राहण्यासाठी काय करता यायला पाहिजे आपल्याला. मग प्रॉडक्टमध्ये आपला एक वेगळा एक USP ज्याला आपण म्हणतो तो कसा राखता, वैशिष्ट्य कसं राखता येईल, हे एक चॅलेंज असतं. त्याच्यानंतर मार्केटिंगचं आणि कर्मचारी नॉलेज किंवा टॅलेंट कंपनीत आणणं, चांगले कर्मचारी मिळणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्याचं मग बिझनेसमध्ये किंवा आपल्या प्रॉडक्टमध्ये, प्रोडक्शनमध्ये व्यवस्थित रूपांतरण करून घेणं, क्वालिटी प्रस्थापित करणं आणि कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये येणं, ही सगळी आव्हानं असतात. आणि सुरुवातीला ती सगळं हे सेट होईपर्यंत ती फार प्रकर्षाने जाणवतात, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्ष घालून प्रत्येक ठिकाणी करायला लागतात आणि शिकायला लागतात. तर ती थोडी कसरत तारेवरची असते. आणि मला वाटतं महिला कोणाला भेटल्या तर पहिल्यांदा थोडंसं साशंक असतील, महिला उद्योजक आली आहे तर आता काय असतं का असं? तसं कारण आता माझं जे प्रोडक्ट आहे हे इंजिनिअरिंग बेस्ड आहे. म्हणजे महिला म्हणलं की आजही प्रोडक्टच्या तिच्या ह्याच्यावरचे नोंद झालेली आहे प्रोडक्टची, की आपण म्हणतो 4 पीस, मग काय प्रोडक्ट, पिकल, पापड, अशी घरगुती ह्या धाटणीची जी प्रोडक्ट आहेत ती तिच्या नावावर कोरली गेलेली. पण मी इंजिनिअरिंग प्रोडक्टमध्ये असल्यामुळे ती साशंकता बऱ्याच वेळा दिसायची. काही ठिकाणी कौतुकही व्हायचं. तुमची ही कंपनी प्रोप्रायटरी ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली, तर ही मोठी झेप आता मागे वळून बघताना कसं वाटतंय आणि तो प्रवास कसा होता? प्रवास नक्कीच आनंददायी होता. बरे वाईट सगळे क्षण असतात त्याच्यामध्ये. लेक्सस इल्युमिनेशन इनकॉर्पोरेशन ही माझी प्रोप्रायटरी कंपनी होती आहे आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची, मेघाशी जसं म्हटलं, त्यांची ही प्रोप्रायटरी कंपनी होती. मग आम्ही बाहेरच्या देशामध्ये एक्झिबिशन बघायला बऱ्याच वेळा आमचं जाणं व्हायचं, कारण जसं मी म्हटलं की आपल्याला बिझनेस करायचा तर जसं आपण कंपनीत काम करतो सगळं सेट करण्यासाठी, तसं बाहेर पण पडलं पाहिजे की बाहेर काय चाललंय, आपल्या प्रोडक्टबद्दल बाहेर काय आहे किंवा डेव्हलपमेंट काय होते, नेक्स्ट जनरेशन काय आहे, या प्रोडक्टला किती लाईफ आहे, या प्रोडक्टची पुढची जनरेशन काय असणार आहे, पुढे काय येऊ घेतलंय, हे पाहण्यासाठी आपल्याला कायमच बाहेर पडायला लागतं. आणि या संदर्भात आम्ही हाँगकाँग, चायना, त्याच्यानंतर युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन व्हिजिट करायला आम्ही जात होतो. आणि त्याच्यामध्ये एकदा असंच आम्ही व्हिजिट केल्यावरती आमच्या लक्षात आलं की जेव्हा आम्ही इलेक्ट्रॉनिक बॅलास्ट बनवत होतो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक चोक ट्यूबला लागणारे, साधारण 2002 या 2004 या पिरियडमध्ये, मग तेव्हा आम्हाला कळलं की जागतिक बाजारपेठेमध्ये ह्या बॅलास्टची नेक्स्ट जनरेशन ही LED घेऊ पाहते. म्हणजे जो इंडिकेटर म्हणून वापरला जाणारा कंपोनंट प्रकाशाच्या स्वरूपात येऊ पाहतोय, म्हणजे लाइटिंगमध्ये येऊ पाहतोय. हे जेव्हा आम्हाला जागतिक बाजारपेठेत जाऊन कळलं, मग आमच्या लक्षात आलं की आपण LEDमध्ये डेव्हलपमेंट करायला पाहिजे, मोठं काहीतरी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक्सपान्शन करायला पाहिजे. आणि मग आम्ही प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यापूर्वी हे ठरवलं की आपण LEDमधली जी सिरीज आहे, अगदी छोट्या वॉटेजपासून मोठ्या वॉटेजपर्यंत
जवळजवळ 50-60 प्रॉडक्टची जी सिरीज आहे बरं. ती आपण हळूहळू प्रस्थापित करूया. त्यासाठी स्ट्रक्चर आधी आणखीन स्ट्रॉंग करूया. बेस आपल्याला फाउंडेशन आपल्याला आणखीन भक्कम करणं गरजेचं आहे. अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स आणणं गरजेचं आहे त्याचे रिझल्ट्स व्हेरीफाय करण्यासाठी. तर तो सगळा फाउंडेशनचा आधी अभ्यास केला आणि मग प्रायव्हेट लिमिटेडला आम्ही म्हणजे मोठं उद्दिष्ट ठेवून प्रायव्हेट लिमिटेडला आम्ही पाऊल ठेवलं. 6,500 स्क्वेअर फुटावर तुमचा हा प्रवास विस्तारलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता एकदा आपण एक ठरवलं की आपल्याला या प्रॉडक्टमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा चारी बाजूनी विचार करायला लागतो. म्हणजे आपल्याला ह्या प्रॉडक्टचा रिझल्ट बघण्यासाठी डिझाईन लॅब एक म्हणजे वेल इक्विप असायला पाहिजे. त्याची रिलायबिलिटी, लाईव्ह टेस्ट हे सगळं इन हाऊस टेस्ट करण्यासाठी, कारण प्रॉडक्ट बनल्यानंतर आपण लॅबला देऊन टेस्ट करणार आहोत. मग लॅबला बुकिंग करण्याच्या आधी प्री कंप्लायन्स ज्याला म्हटलं जातं, आधी आपल्या अंडर किंवा आपल्या समोर त्याची शहानिशा किंवा खात्री करून घेणं, प्रत्येक टेस्ट ते पास होतंय ना आणि ते फेलसेफ बनतंय ना, सेफ्टीच्या सगळ्या टेस्ट तो पास करतो ना, ह्या सगळ्या टेस्टची आपल्याकडे शहानिशा करून घेणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी वेल इक्विप लॅब हवी, मग जागा हवी, मग त्यासाठी स्ट्रक्चर हवं, मग बाकी सगळ्या गोष्टी आल्या, छोटी छोटी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स आली, मग वेगळं स्टोअर हवं, मग इनवर्ड आउटवर्ड ही सगळी डिपार्टमेंट क्वालिटीची, लाईन क्वालिटीची असेल, प्रोडक्शन, हे सगळं विस्तार करणं गरजेचं आहे. आणि मग हे जर आपण छोट्या स्वरूपात ठेवलं तर मोठं नाही होणार. मग इव्हलेसे रोप इव्हलेसेस नाहून नाही चालणार. ते मोठं जर व्हायचं असेल आणि त्याचा वेल्यू जर पाहायचा असेल तर मोठा विचार करायला पाहिजे. आणि मग आम्हाला म्हणजे घरापासून जवळच असं स्वारगेटच्या किंवा मुकुंदनगरच्या भागामध्ये मिलक्स जेव्हा आम्ही सुरू केली तेव्हा आम्हाला जवळच एक जागा मिळत गेल्या आणि त्या घेत जाऊन तिथे आम्ही व्यवस्थित एक स्ट्रक्चर उभं केलं कंपनीचं, मिलक्स कंट्रोल गॅस प्रायव्हेट लिमिटेडचं. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही ही प्रोडक्ट फुल प्लेजेड करायला सुरुवात केली. आणि त्यानंतरही मग आम्ही मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो EMS सर्व्हिसेस पण मिलक्समधून द्यायला आम्ही सुरुवात केली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस. असं त्यांना आम्ही ह्याच्यामधून द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर एनर्जी सेव्हिंग प्रॉडक्टसाठी सुद्धा तुम्ही तुमच्या कंपनीद्वारे करता, तर त्याची गरज का भासली आणि त्याची सुरुवात कशी झाली? आम्ही जेव्हा इलेक्ट्रॉनिक बलास्ट मॅन्युफॅक्चर करत होतो तेव्हा 35-40% म्हणजे 35-40% विजेची बचत होत होती. आणि LEDs मध्ये ती अजून मोठ्या प्रमाणावर होत होती, म्हणजे 70% विजेची बचत होणार होती. आणि काय म्हणतो आपण, सेव्ह एनर्जी सेव्ह नेशन, राष्ट्रासाठी ती गरज आहे. आज आपण कुठल्या वेगळ्या मार्गातून एनर्जी जनरेट नाही करू शकत, मग ती वेस्ट होण्यापासून वाचवणं आणि ती सेव्ह करणं हे खूप गरजेचं होतं. आपल्याला तो पिरियड माहिती असेल 2007-08 की अगदी वेळापत्रक लावून भारनियमन होतं, इतका तुटवडा विजेचा होता. आणि अशा काळामध्ये ती देशाची गरज होती की आपण एनर्जी सेव्ह करणं खूप गरजेचं होतं. आणि ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही प्रोडक्ट आम्ही करायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये 70% एनर्जी सेव्हिंग मिळाल्यामुळे आणि ग्राहकांनाही त्याचा फायदा होणार होता. म्हणजे आम्ही त्याचा कॅल्क्युलेटर केला होता. LED तुमच्या घरातलं लाइटिंग असेल ते जर तुम्ही LEDने रिप्लेस केलं तर तुमची किती बचत होईल आणि तुम्हाला त्याचं बिलामध्ये पण किती फायदा होईल. याला आपण ROI म्हणतो. तुम्ही आता LEDचं जे लाईट लावला त्याच्यासाठी इन्व्हेस्ट केलेले पैसे आणि तुम्हाला इन टर्म्स ऑफ बिलामध्ये मिळालेला त्याचा परतावा हा पण खूप छान होता, मोठा होता ग्राहकांना. आणि म्हणजे दोन्ही होत होतं, ग्राहकांचाही फायदा होत होता आणि विजेचीही बचत होत होती. आणि त्यामुळं यामध्ये आम्ही उतरलो. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला तुम्ही नोकरी सुद्धा केली होती, तर त्या नोकरीचा अनुभव तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये कसा झाला? जेव्हा मी नोकरी करत होते तेव्हा माझं असलेलं ज्ञान माझ्या डिपार्टमेंटपुरतं, माझ्या टेबलपुरतं, मी जे काम करत होते टेस्टिंग किंवा डिझाईन डेव्हलपमेंट त्याच्यापुरतं मर्यादित होतं. त्यामुळं टेक्निकल बॅकग्राऊंड मला नक्कीच मिळाली किंवा मला त्याचा उपयोग झाला म्हणता येईल. पण त्याच्या इतरत्र ज्या गोष्टी बिझनेसमध्ये लागतात त्या मात्र मला शिकायला लागल्या. जसं अकाउंटेबिलिटी असेल, प्रोसेसवरती कंट्रोल करायचं असेल, प्रोडक्शनवरती कंट्रोल करायचं असेल, क्वालिटीचे काही नॉर्म्स असतील, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन असेल
अशा ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, इतरत्र सर्टिफिकेशन्स असतात कंपनीला घ्यायला लागणारी, बँकेला कसं अप्रोच करायचं असेल, बॅलन्स शीट कसं रीड करायचं असेल, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र खूप मला शिकायला लागल्या. त्यामुळे एक फरक प्रामुख्याने असं सांगता येईल की जेव्हा आपण नोकरी करत असतो तेव्हा आपण फक्त त्या एका टेबलचे ओनर असतो, आणि जेव्हा आपण बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये येतो अशा वेगवेगळ्या टेबलवरती बसणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांचं आपल्याला कंट्रोलिंग करायला लागतं, त्याचे लक्ष ठेवायला लागतं, जबाबदारी जास्ती येते. त्यामुळे तेही ज्ञान अवगत करून घ्यायला लागतं. त्यामुळे हा थोडा फरक होता, पण नक्कीच टेक्निकल फ्रंटवर मला त्याचा बेसिक तरी उपयोग झाला. ताई, एकूणच तुमच्या उत्पादनांची वैशिष्ट्य आणि दर्जा याविषयी तुम्ही काय सांगाल? उदाहरणादाखल सांगायचं झालं तर कुठलंही प्रॉडक्ट आपण विकत घेताना त्याला कुठलं मार्किंग आहे असं बघतो आपण. महिला तर खूप जागरूक असतो. कुठलंही प्रॉडक्ट घेताना, आपल्या घरातले अप्लायन्सेस घेताना त्याला ISI मार्क आहे का असं वगैरे आपण म्हणत असतो किंवा ते बघून घेतो. तसंच ग्राहक हा खूप जागरूक आहे, आणि आपल्याला त्यासाठी आपल्या जे आपण प्रॉडक्ट वितरित करणार आहोत त्याला सगळ्या प्रॉडक्टला भारतामध्ये जर आपल्याला ते वितरित करायचं असेल तर BIS हे सर्टिफिकेशन त्याला प्रॉडक्टला घ्यायला लागतं, आणि भारताबाहेर वितरित करायचं असेल तर त्या वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या टेस्ट सर्टिफिकेशन्स आपल्याला घ्यायला लागतात. मग CE असेल, CB असेल, ENEC असेल, IEC असेल, ही सगळी वेगवेगळी स्टँडर्ड्स आहेत. त्या स्टँडर्ड्समधून आपलं प्रॉडक्ट आपल्याला त्या लॅबला देऊन पास करून घ्यायला लागतं, आणि मग ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा चालू शकतं. दुसरं म्हटलं तर गुणवत्ता प्रॉडक्टची दर्जा. तर यासाठी काय असतं, जेव्हा एक माणूस काम करत असतो तेव्हा तो अगदी व्यवस्थित आपला लक्ष देऊन काम करत असतो, पण जेव्हा तुम्ही 30-40 जण एका रूफमध्ये काम करतात तेव्हा देयर हॅज टू बी सम क्वालिटी सिस्टम एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे तिथं. मग सुरुवातीला आम्ही ISO 9001, 2008, आता 2015 आलेलं आहे, ते स्टँडर्ड आम्ही कंपनीला क्वालिटीसाठी घेतलं. त्यानंतर ZED गोल्ड हे पण एक क्वालिटी सर्टिफिकेट आम्ही कंपनीला घेतलं, की ज्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कंपनीमध्ये बदल घडून आले, की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक इंडिकेटर डॅशबोर्डवरती दिसू लागतो, कुठे काय चुकतंय, काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असेल किंवा तुमच्या प्रॉडक्टचं जे मोजमाप आहे प्रत्येक प्रोसेसचं ते पर्सेंटेजमध्ये, नंतर PPM मध्ये, हे सगळं दिसायला लागतं. ह्या सगळ्या सिस्टमचा फायदा आपल्याला खूप करून घेता येतो. म्हणजे त्या सिस्टीम इम्प्लिमेंट करण्यावरती माझा खूप भर असतो. क्वालिटी सिस्टम IoT बेस्ड प्रॉडक्ट कशी डेव्हलप करता येईल, की आताची जी गरज आहे ती ऑटोमेशन किंवा IoT बेस्ड प्रॉडक्ट डेव्हलप करणं, त्याच्यावरही आता भर दिला जातोय. स्टार्टअप तुम्ही सुरू केलात तर यातून काय मोठा धडा तुम्ही घेतलात असं तुम्हाला वाटतं? आताचं स्टार्टअप जे आहे त्याच्यामध्ये खूप म्हणजे असं म्हणू की खूप सपोर्ट आहे आताच्या स्टार्टअपला, पण 90sच्या पिरियडमध्ये स्टार्टअप जेव्हा आम्ही सुरू केला तेव्हा सगळ्यात मोठा धडा घेतला म्हणजे अकाउंटेबिलिटी. म्हणजे फेल इन अकाउंट फेल एव्हरीवेअर, हा धडा मी स्टार्टअपमधनं घेतला. कारण आपण जेव्हा एखादी उत्पादन बनवतो आणि ते वितरित करायला जातो तेव्हा आपण त्याच याच्यात असतं की आपल्या उत्पादनाला मागणी आहे आणि अपील होतंय किंवा ते विकलं जातंय, पण व्हॉट अबाउट अकाउंटेबिलिटी? मग ती अकाउंटेबिलिटी म्हणजे फक्त त्याची प्राईस किंवा कॉम्पिटिशन स्पर्धा काय आहे त्याच्यावरती नसते, तर ती तुमच्या रॉ मटेरियलपासून, तुमच्या प्रोसेस कंट्रोलपासून, वेस्ट कंट्रोलपासून सगळीकडे ती रिफ्लेक्ट होते. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप काम करायला लागलं. तर तो खूप मोठा धडा होता. मी माझं रॉ मटेरियल प्रोक्युअर केलं, चांगल्यात चांगलं प्रोक्युअर केलं. त्याचं मी इनवर्ड इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो आपण, मटेरियल आपल्याकडे आल्या आल्या त्याचा दर्जा चेक केला जातो, हे सगळं आहे. समजा तो करताना माझ्याकडनं काही चूक झाली, म्हणजे माझ्या कंपनीमधून काही चूक झाली, तर प्रॉडक्टमध्ये त्याचं होणारं रूपांतरण मल्टिपलमध्ये असतं. त्यामुळं त्या म्हणजे आल्या आल्या मटेरियलची योग्य तपासणी झाली नाही तर
ते हजारो लाखो प्रोडक्ट मध्ये त्याचं रूपांतरण होतं काही चूक झाली तर. बरोबर बरोबर. त्यामुळे तिथे खूप कीन असायला लागतं. त्याच्याचप्रमाणे प्रोसेसवरती कंट्रोल, की कुठली प्रोसेस किती मिनिटात होते, किती सेकंदात होते, मग ती कमी वेळेत होण्यासाठी काय ऑटोमेशन केलं पाहिजे, काय सिस्टम्स आपण घेतल्या पाहिजे, तो कंट्रोल करणं. कारण ही जी कॉस्ट आहे ही ग्राहकाला पडणारी, आपला जो ही जी आपण म्हणतो की हे जे वेस्ट आपण करतोय, टाइम वेस्ट असेल, दॅट लीड्स टू कॉस्ट. त्यामुळे ह्या ज्या कॉस्ट आपण मोजतो इथे, ज्या वाढवतो, त्या इनडायरेक्टली ग्राहकाला मोजायला लागणार आहे. मग त्याच्यावरती कंट्रोल कसं करता येईल, दॅट इज द अकाउंटेबिलिटी. आणि ते खूप काळजीपूर्वक करणं जास्त गरजेचं आहे, कारण तुम्ही त्याची गरज सांगितली की चुकून चालणार नाही. चुकून चालणार नाही. आणि दर्जा जो आहे ना, तो असा एकदम प्रोडक्ट तयार झाल्यावर आउटपुटला बघितलं की लाईट दिसतोय म्हटल्यावरती तो दर्जा व्यवस्थित आहे असं नाही. ती क्वालिटी स्टेज बाय स्टेज आपल्याला डेव्हलप करत न्यायला लागते. तुम्ही इतर महिलांना सुद्धा सतत प्रोत्साहन देत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सुद्धा स्टार्टअपमध्ये किंवा तुमच्या सुद्धा या व्यवसायामध्ये महिलांचाच सहभाग जास्त आहे, तर त्याविषयी काय सांगाल? आपण म्हणतो की महिला म्हणजे मला आणि हिला दोघींनाही पुढे जायचंय आणि तिला घेऊन मला पुढे जायचंय. क्या बात आहे. त्याच्यासाठी मला असं वाटतं की म्हणजे असं काही विशेष नाही की मुलांना घ्यायचंच नाही का कंपनीमध्ये, असं नाही, पण त्यांचं एम्पॉवरमेंट कसं करता येईल, त्यांनाही त्यांच्यामध्ये पण खूप स्किल्स आहेत. दुसरं म्हणजे महिला नॉर्मली जे जॉब पाहतात त्यांनीही इंजिनिअरिंग क्षेत्रात यावं, त्यांचे स्किल अपग्रेड व्हावी किंवा त्यांनाही चांगलं ट्रेनिंग मिळून त्यांनी डेव्हलप व्हावं, त्यांनी स्वतःचा आणि त्याच्याचबरोबर कंपनीचा विकास करावा, असं मला खूप वाटत होतं. आणि त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण आहेत त्याला कुठेतरी वाव द्यावा, थोडीशी जी फिअर फॅक्टर आहे तो काढून त्यांना चांगल्या पद्धतीत कसं प्रशिक्षण देऊन पुढे घडवता येईल, हा थोडासा दृष्टिकोन माझा होता. अजूनही आजही महिला म्हणलं की एक महिला म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि लघु उद्योगांमध्ये सुद्धा महिलांचं नेतृत्व महत्वाचं वाटतं तुम्हाला सतत, तर त्याविषयी काय सांगा? लघु उद्योगामध्ये महिलांचं नेतृत्व खूप महत्वाचं आहे, पण एक विरोधाभास सांगावा असं वाटतो. 2009-10च्या पिरियडमध्ये जेव्हा सर्वेक्षण झालं तेव्हा महिलांचा लघु उद्योगामध्ये असलेला सहभाग फक्त 13-14% होता. मग त्यानंतर म्हणजे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जे उद्योग धोरण आणलं, महिला उद्योग धोरण, त्यानंतर थोड्या वर्षांनी तो 20-22% महिलांचा सहभाग नक्कीच वाढला. आता तो आणखीनही वाढतो आहे आणि प्रगतीपथावर आहे. पण याच्यासाठी खूप आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागतात महिलांना. त्यांना दोन्ही स्तरावर लढायला लागतं. त्यामुळे त्यांना समाजात आणि या स्कीम्स ज्या आहेत त्याचा उपयोग करून पुढे जायला पाहिजे आणि त्यांनी नेतृत्व नक्कीच बिझनेसमध्ये करायला पाहिजे. ती करू शकत नाही असं अजिबात नाहीये. त्यांनी निश्चितच त्याचं नेतृत्व करावं आणि सक्सेसफुली पुढे जावं, गिव्हअप न करता, असं मला वाटतं. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही अनेक फलदायी असे उपक्रम सुद्धा तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी राबवता, तर त्याविषयी सुद्धा अधिक जाणून घ्यायचं आहे. प्रामुख्याने त्यांना चांगलं प्रशिक्षण देणं, मग इंडोर आउटडोर दोन्ही असेल, ट्रेनिंग देणं हे तर आहेच आहे. त्याच्याशिवाय सुविधांमध्ये त्यांना ESI, PF सारख्या फॅसिलिटी, ग्रॅच्युटी सारख्या फॅसिलिटी दिली जातात. त्याचप्रमाणे टिफिन ही फॅसिलिटी दिली जाते. त्याचप्रमाणे काही उत्सव किंवा सेलिब्रेशन करणं, त्याच्यानंतर त्यांचे बर्थडेज असतील किंवा त्यांचं काही अचिव्हमेंट असेल ते ॲप्रिशिएट करणं, परफॉर्मन्स त्यांचा चांगला असेल तर त्यांच्या पाठीवर थाप देणं किंवा त्यांचं कौतुक करणं. ताई, मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये किंवा प्रदर्शनांमध्ये तुम्ही सहभाग घेतलेला आहे, तिथलं पण नॉलेज तुम्ही घेतलेलं आहे, तर त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कामामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये काय झाला असं तुम्हाला वाटतं? आंतरराष्ट्रीय किंवा आपण जेव्हा बाहेरच्या देशामध्ये एक्झिबिशनसाठी जातो, मी पार्टिसिपेट पण बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. पार्टिसिपेट केल्यानंतर सुद्धा मला बऱ्याच गॅप बघायला मिळाला की म्हणजे मी आत्ता काय करते आणि मी काय करायला पाहिजे. जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर हे सगळ्यात महत्त्वाची आपण म्हणतो ना, आपल्याला शिकायला तिथं मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे जसं की मला सर्टिफिकेट प्रॉडक्टच्या वरती काम करायचे किंवा मला पॅकेजिंगवरती काम करायचे किंवा माझ्या प्रॉडक्टचे जे कॅबिनेट्स आहेत किंवा बॉक्सेस आहेत प्लास्टिक केसिंग, ते बाहेरच्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अस्थेटिकली ते कसे दिसत आहेत किंवा त्याचा लुक कसा आहे
मग ते कसे बदलले गेले पाहिजेत, कारण माझं प्रॉडक्ट जे आहे हे वेगळ्या कुठल्या तरी ल्युमिनरीमध्ये बसणार आहे, त्याचा तो एक भाग आहे. मग मी त्याचं डायमेन्शन कसं ठेवलं पाहिजे की जर मला बाहेरच्या देशात विकायचं असेल तर त्यांच्या ल्युमिनरीचे सायझेस काय आहेत, त्यात ते बसणार आहे का. आपल्याकडे मोठ्या प्रोडक्ट असे डिझाईन केले जातात, त्यांच्याकडे स्लिक टाईपचे ल्युमिनरीज डिझाईन केले जातात, एकदम कॉम्पॅक्ट आणि स्लिक. मग तसं आपल्याला काय कसं बनवता येईल त्या ल्युमिनरीमध्ये बसण्याजोगं, अशा पद्धतीचं खूप शिकायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे आपण जसं म्हणतो की भारतामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी आपल्याला मायनस टेम्परेचर दिसतं, काही ठिकाणी खूप 45-47 डिग्रीपर्यंत टेम्परेचर दिसतं. अशा व्हेरियस टेम्परेचरच्या कंडिशनला, त्याचप्रमाणे आपण म्हणतो की व्होल्टेजच्या कंडिशन्सवर स्टीमलाईन नाही आहेत, त्या सगळ्या कंडिशनला टिकणारं प्रॉडक्ट जर आपल्याला बनवायचं असेल तर तिथल्याही आपल्याला भौगोलिक स्थितीचा अभ्यास करायला लागतो. म्हणजे आपण युरोप किंवा अशा ठिकाणी जर सप्लाय करत असो तिथे टेम्परेचर कंडिशन नॉर्मली काय असतात, मग त्या टेम्परेचर कंडिशनला आपलं प्रॉडक्ट टिकण्यासाठी आपल्याला काय त्यात बदलाव केला पाहिजे, ह्या गोष्टी खूप शिकायला मिळतात. तर त्यामुळे अजून आपण समृद्ध होतो असं म्हणता येईल. हो बरोबर. आणि खरंच म्हणजे जसं ठिकाण बदलतं तसं तिथल्या गरजा बदलतात, तिथलं वातावरण बदलतं, त्याप्रमाणे इथल्या गोष्टींची गरज वेगळी. आणि जेव्हा तुम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये जायचं आहे तेव्हा त्यांच्या गरजा समजून घेऊनच त्याप्रमाणे तुम्ही विचार केला तरच आपल्या कक्षा रुंदावतात असं आपण म्हणू शकतो. ताई, एकूणच महिला उद्योजकांना जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी, कारण हे सगळं स्पर्धात्मक युग आहे, तर तिथे टिकून राहण्यासाठी कुठल्या गुणांची आवश्यकता आहे, गरज आहे असं तुम्हाला वाटतं? महिलांना जर त्यांनी जागतिक स्पर्धेमध्ये जावं हे तर मी अगदी सांगेन, आणि एक्सपोर्ट करायला हवं. पण त्यासाठी लागणारे जे गुण आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो जो स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये कुठंही गिवअप नाही करून चालणार, कारण तो प्रवास आहे. आज मी ठरवलं ना उद्या मी जागतिक स्पर्धेत गेले असं नाही होणार. तो काही वर्षाचा प्रवास असतो. म्हणजे त्या पद्धतीत प्रॉडक्ट डेव्हलप करणं, त्याच्यावर रिसर्च करणं, त्याच्यानंतर ते बनवणं, लॅबला जाऊन टेस्ट करणं, ते उतरणं, काही इन्स्टॉलेशन्स इथं सक्सेसफुली करणं, आणि मग ते बाहेरच्या आंतरराष्ट्रीय आपण बाजारपेठेत नेणं, असा तो प्रवास असतो. त्याच्यामध्ये कुठेही न थकता, कुठेही आपण म्हणतो ना की अपसाईड डाऊनसाईड काही जरी झालं तरी न डगमगता, तो असतो ना आपण एक म्हणतो की धडपड करायला पाहिजे आणि तो स्वस्थता नाही लावली पाहिजे. तिथपर्यंत मी पोहोचल्याशिवाय मला उद्दिष्ट मनात ठेवलं, ध्येय मनात ठेवलं की त्या जिद्द, चिकाटी, बरोबर, पेशन्स पण खूप तिथं कस लागतो. आणि तो स्ट्रगल जो आहे तो एन्जॉय करून केला पाहिजे, घेतला पाहिजे, आणि सॅटिस्फॅक्शन त्याचं जे आहे ते वेगळं असतं, हे नक्की. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी गिवअप नाही केलं पाहिजे, यायला तिथे लढलं पाहिजे. मग त्याला वेळ लागणार आहे, तो वेळ त्याला द्यावाच लागणार आहे, पण तेवढे पेशन्स आणि तेवढा वेळ दिला तर नक्कीच तुम्ही ग्लोबली प्रूव्ह होऊ शकता ना. खरं. तुम्ही स्वतः तर उद्योजिका आहातच, पण त्याचबरोबर तुम्ही इतरांसाठी सुद्धा उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी, व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी सतत धडपडत असतात, प्रयत्न करत असतात, आणि त्या अंतर्गत तुम्ही अनेक वर्कशॉप्स घेता, अनेक लेक्चर्स देतात. तर या संदर्भात थोडंसं अधिक तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. हो, वेगवेगळे जे कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील तर त्याच्या सिलेबस कमिटीचंही मी काम पाहते. आणि कारण काय की ज्याच्यामध्ये नवीन गोष्टी ज्या येणाऱ्या आहेत त्या कशा इन्क्लूड करता येतील. आता तुम्ही जर आता 90पासूनचा हा भाग बघितला, 90-95 पासूनचा, सुरुवातीला पेजर होते, मग मोबाईल आला, मग कम्प्युटर आहे, मग ईमेल्स आले, त्याच्यानंतर आणखीन काही गोष्टी, आता AI आहे, अशा सगळ्या गोष्टी जी बदलत जातात, तंत्रज्ञान बदलत जात आहे. तर त्याचं थोडंफार तोंडओळख मुलांना कशी करून देता येईल, मग सिलेबसचा एक भाग असेल किंवा वर्कशॉपचा एक भाग असेल तर त्यांना कसं त्याचं ज्ञान मिळेल हे आम्ही पाहत असतो. त्यासाठी मग एक्सपर्ट लेक्चर असेल, त्यासाठी मी कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जाते, किंवा मुलांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग मिळावं म्हणून इंडस्ट्री व्हिजिट मी माझ्या फॅक्टरीमध्ये त्यांना उपलब्ध करून देते, किंवा इंटर्नशिपसाठी मुलांना म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कारण बाकीच्या सगळ्या फील्ड्समध्ये, मग ते मेडिकल असो किंवा बाकी सगळ्याच याच्यामध्ये अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप ह्याच्यावर खूप भर आहे. कारण शिक्षण झाल्यानंतर तुम्ही थोडंसं तरी एखाद्या इंडस्ट्रीमध्ये 6 महिने 3 महिने काहीतरी प्रॅक्टिकल किंवा हे ज्ञान अवगत करून घेतलं पाहिजे, की
त्यानंतर तुम्हाला मग त्या ह्याच्यामध्ये जॉबमध्ये त्याचा नक्कीच उपयोग होतो. आणि कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकलला काम करता ती तोंडओळख असते. आणि जेव्हा तुम्ही इंटर्नशिपसाठी किंवा इंडस्ट्री व्हिजिटसाठी येता तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल ते कंपोनंट्स हाताळायला मिळतात, त्याचं ॲप्लिकेशन, त्याचं फंक्शन हे समजायला लागतं. आणि मग मुलांच्या आणखीन व्ह्यूज ब्रॉड होतात आणि त्यांना अभ्यास करणे सोपं जातं. बरोबर आहे. प्रॅक्टिकल ज्ञान केव्हाही थेअरी ज्ञानाला पूरकच असतं, त्याला भरच घालतं. त्यामुळं मग तो मला जरा मुलांच्या बरोबर संवाद साधायला आवडतो. आणि त्याच्यामध्ये उद्योजकतेबद्दल जर म्हणाल तर असं चित्र आहे की म्हणजे पेरेंट्स असेल किंवा विद्यार्थ्यांचा असेल, एक आता घडून आलेला बदल. आम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर आम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जाऊन 5-6 महिने जॉब शोधत आम्हाला जॉब मिळायचा. आता मुलाला चांगला अभ्यास कर, 12वी झाल्यानंतर तुला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. आणि त्या चांगल्या कॉलेजची डेफिनेशन ही असते की चांगलं पॅकेज तिथं मिळेल आणि चांगल्या कंपनी येतील. त्यामुळे हे खूप रुजू होत चाललंय की तुला चांगलं पॅकेज मिळव, चांगली कंपनी मिळव आणि मग तू काय फार तर अजून मास्टर डिग्री कर, आणखीन चांगलं पॅकेज मिळव. तर त्यामुळे खूप हार्ड एफर्ट्स आहेत आम्हाला घ्यायचे की तरुणांना उद्योजकतेमध्ये कसं वळवायला पाहिजे आणि स्वदेशी म्हणजे भारतासाठी त्यांनी उत्पादनं केली पाहिजेत, ती बाहेरच्या देशात विकली पाहिजेत. हा सगळा प्रवास त्यांनी खडतर केला पाहिजे. यासाठी त्यांना प्रवृत्त करणं हा खूप मोठा म्हणजे प्रवास आहे किंवा हा मोठं काम आहे. त्यासाठी मी कॉलेजेस सुद्धा आम्हाला उपलब्ध करून देतात, लेक्चर्स असतील, वर्कशॉप असतील की ज्यातून मुलांपर्यंत आम्ही संवाद साधू शकतो. इव्हन आपले माननीय पंतप्रधान हे सुद्धा त्या निमित्ताने अभियान राबवतातच आहे, स्किल डेव्हलपमेंटवर वगैरे काम करतात की आपण आपली प्रॉडक्ट्स आपण बनवली पाहिजेत आणि आपल्याकडेच विकली पाहिजेत, जेणेकरून इव्हन आपण बाहेर ती पाठवली पाहिजेत, पण बाहेरची प्रॉडक्ट्स आपण कमीत कमी घेतली पाहिजे. आणि त्यानिमित्ताने मला वाटतं अनेक जणांनी व्यवसायात उतरणं ही काळाची गरज झालेली आहे. म्हणजे तुम्ही पॅकेज घेऊन बाहेरच्या देशात जाण्यापेक्षा तुमचं प्रॉडक्ट दूरवर पसरलं तर ती तुमची खरी ओळख असेल असं मला वाटतं. खरंय खरंय. ताई, MCCIA आणि CEWE याचे लॉंग फॉर्म काय आहेत आणि याविषयी काय सांगाल? MCCIA म्हणजे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. पुण्यामध्ये आमचे 4 ऑफिसेस आहेत मोठ्या ठिकाणी. भोसरी, SB रोड आहे, टिळक रोड आहे, हडपसर आहे. आणि CEWE म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर वुमन एंटरप्रेन्योर. अच्छा. हे आम्ही टिळक रोडच्या MCCIच्या ऑफिसमध्ये सेट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे MCCIची वुमन कमिटी जी आहे गेली 28-30 वर्ष कार्यरत आहे. त्यातली 10-11 वर्ष तरी मी या कमिटीची चेअरपर्सन म्हणून काम पाहते. याच्यामध्ये सगळ्या ज्या महिला उद्योजिका आहेत त्यांना दर महिन्याला नेटवर्किंग सेशन असेल, वर्कशॉप्स असतील, त्यांना उद्योग सुरू करताना लागणारी रजिस्ट्रेशन्स असतील, फॅसिलिटीज त्या सगळ्या पुरवल्या जातात. ई-सुविधा केंद्रामधून त्यांना उद्यमी रजिस्ट्रेशन काढून दिलं जाईल किंवा जेमचं रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. अशा सगळ्या सुविधा त्यांना आम्ही पूर्णपणे काही काय चार्जेस मोफत आम्ही त्यांना ही सर्टिफिकेशन विनामूल्य करून देतो. त्याचप्रमाणे वर्कशॉप्स आम्ही त्यांच्यासाठी अरेंज करतो. आणि स्टार्टअपसाठी अजून एक महिलांसाठी आम्ही तिथे एक छान उपक्रम केलेला आहे की एखाद्या महिलेनी काम सुरू केल्यानंतर असं होत नाही की लगेच तिच्याकडं ऑफिस असेल, सेटअप असेल, कम्प्युटर असेल, एव्हरीथिंग अगदी इन प्लेस असेल, असं नाही होत. तिला खूप झगडायला लागतं. तर आम्ही आता ज्या प्रवासातनं गेलो तर तो थोडासा अडथळ्यांची शर्यत तिची कशी कमी करता येईल हे आम्ही या सेंटरमधनं बघतो. म्हणजे काय तर तिथे आम्ही त्यांना पहिले 5-6 महिने स्टार्टअप झाल्यानंतर काही क्युबिकल्स किंवा केबिन्स शेअरिंग बेसिसवर देतो. अच्छा. की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट जरी वितरित करत असाल, एक्झिबिशनचा प्लॅटफॉर्म आम्ही देतो, पण तुम्हाला बेसिक काही कम्प्युटरवरती काम करायला लागतं, काही कोटेशन्स करायला लागत असतील तर त्यासाठी त्यांना आम्ही तिथं जागा उपलब्ध करून देतो. आणि दर महिन्याला मी जसं म्हटलं ट्रेनिंग, प्रशिक्षण, त्याच्यानंतर इंडस्ट्री व्हिजिट महिलांना बाहेरच्या कंपनीमध्ये घेऊन जाऊन दाखवणं काही टेक्नॉलॉजी किंवा काही ते करतो. आणि प्लॅटफॉर्म एक्झिबिशन थ्रू त्यांना प्रत्येक मीटिंगला वगैरे आम्ही देतो. आणि याच्यामुळे काय होतं की ती करत असते पण तिला कुणीतरी एक लढ म्हणण्याचा एक किंवा मार्गदर्शन, दिशा दाखवणं, काय कुठे करायचं हे सगळं MCCIच्या प्लॅटफॉर्मवर म्हणून आम्हाला करायला मिळतं. आमचा कोर ग्रुप आहे एक कमिटी
आणि या सगळ्या आम्ही जण मिळून साऱ्या जणी मिळून साऱ्या जण मुलींना किंवा महिलांना मदत करत असतो. आणि याच्यात महिलांचा सहभाग खूप छान आहे, खूप छान आहे आणि मला खूप त्याचा आनंद वाटतो. कारण महिलांना खूपशा गोष्टी आता माहीत नसतात. जसं तुम्ही म्हटलं की हे उद्योगाचं रजिस्ट्रेशन करणं आहे, काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असेल त्याची माहिती देणं आहे, काही सर्टिफिकेशन्स असतील त्याची माहिती देणं आहे, वेगवेगळ्या विषयांवरती, मग फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, ब्रँडिंग असेल, याच्यावरचे सेशन्स तिथं घेतले जातात की त्यातून बऱ्याच महिला त्याचा लाभ घेऊन म्हणजे खूप बेनिफिशियरी आहेत. आम्ही जवळजवळ या CEW मधून 1001 महिलांना आम्ही जोडल्या गेलेलो आहोत. अच्छा, बरं. आणि मग आमच्या ग्रुपवरून त्याचं माहिती पुरवली जात असते. व्हॉट्सअप ग्रुप असेल, ईमेल्स असेल, ह्याच्यावरून त्याची माहिती पुरवली जाते. ताई, तुमच्या शशाच गप्पा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया कार्यक्रमामध्ये क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्रीमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही मगाशी सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही महिला उद्योजकांना प्रोत्साहित करता, त्यांना नवीन दिशा देताय. त्याचबरोबर सरकारी अनेक योजना असतीलच नक्कीच महिलांसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. तर त्याविषयी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की त्यांनी महिला उद्योग धोरण 2017ला कार्यान्वित केलं आणि ते लागू झालं. त्याच्यामध्ये बऱ्याच स्कीम आहेत. मग एक्झिबिशनसाठी सबसिडी असेल, ब्रँडिंगसाठी सबसिडी असेल, त्याच्यानंतर तुम्ही जर प्लांट अँड मशीनरीज याच्या तुम्ही जर विस्तार करत असाल तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबसिडी असेल, MIDCमध्ये तुम्हाला काही राखीव भूखंड महिलांसाठी ठेवणं असेल, अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये स्कीम्स किंवा योजना महिलांसाठी आहेत. आणि त्या योजनांचा फायदा घेऊन महिलांना नक्कीच पुढं जाता येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये मी पण त्या एक समितीचा भाग होते. त्यामुळे अशासारख्या अनेक योजना आहेत की ज्याचा फायदा घेऊन महिलांना नक्कीच पुढे जाता येईल. आणि अशा योजनांची माहिती किंवा या संदर्भात महिलांना कुठे इन्फॉर्मेशन मिळेल? आम्ही MCCIच्या प्लॅटफॉर्मवरनं ही इन्फॉर्मेशन, CEWच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन देत असतो. आणि मग DICला कनेक्ट करून आपल्याला त्या स्कीमचा कसा फायदा घेता येईल, डॉक्युमेंटेशन कसं करायला लागेल, हे सगळ्याचं त्यांना मार्गदर्शन आम्ही देतो. अच्छा अच्छा, ओके. 97-98 साली तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केला आणि आता एक 30 वर्षांहून अधिक काळ झालेला आहे. तर आता पुढचे 5 वर्ष, आता पहिले तर मला वाटतं 10-10 वर्षांनी थोडेफार चेंजेस होत असतील, पण आता अगदी 2-2, 3-3 वर्षात तंत्रज्ञान इतकं बदलत आहे की पटापटा चेंजेस होत आहेत, गोष्टी गरजा वाढत आहेत. तर तुम्ही तुमचा व्यवसाय पुढच्या 5 वर्षात कुठे बघताय? IoT बेस सगळी आता जी नवीन जनरेशनला येऊ घातलेली प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती भर असणार आहे. त्याचप्रमाणे होम अप्लायन्सेसमध्ये लागणारे जे कंट्रोल कार्ड्स आम्ही बनवतो त्याच्यावरती भर असणार आहे. आणि त्याचप्रमाणे एक उद्दिष्ट असं ठेवलेलं आहे की आपल्या डोक्यावर जो लाईट आहे तो आपल्याला त्याच्या LED ड्रायव्हरने रिप्लेस करायचा आहे. त्यामुळे स्काय इज बिगिनिंग असं म्हणता येईल. आणि त्यामुळे सेटअपही अजून मग त्या दृष्टीने मोठा वाढवायचा आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आत्ता ज्या आम्ही 3-4 ठिकाणी जाऊन पोचलो आहेत तिथे अजून जास्ती ठिकाणी कसं जाता येईल आणि प्रॉडक्ट पोहोचवता येईल, हे पुढचं 5 वर्षातलं उद्दिष्ट असणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ताई, एकूणच कुटुंब आणि नोकरी हे सांभाळणं म्हणजे एका महिलेची अगदीच कसरत असते. आणि त्यातून तुमचा तर व्यवसाय, म्हणजे व्यवसायाला खरं तर म्हटलं तर वेळेचं तसं बंधन नसतं. म्हणजे फुल टाइम तुमच्या डोक्यात तो विचार असतो, कारण पूर्णपणे तुमचा तो सेटअप असतो. तर हे सगळं कुटुंब आणि तुमचा व्यवसाय सांभाळणं, ही तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळलीत? खरंय, कारण व्यवसाय म्हणजे आपलं एक बेबीच असतं आणि तसं आपण सांभाळत असतो. त्यामुळे तिकडेही दुर्लक्ष करू शकत नाही आणि कुटुंबाकडेही दुर्लक्ष करू शकत नाही. ती कसरत असते. दोन्हीकडेही वेळ देणं व्यवस्थित, याच्यामध्ये आपली खूप म्हणजे काय म्हणते फरफट होत असते, ओढाताण. मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं तर आपल्याला सपोर्ट सिस्टीम आपल्याला निर्माण करायला लागते. म्हणजे तुम्ही घरी असाल तर आपल्या जी सासरची माहेरची मंडळी असेल त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता येतं असं नाही, पण त्यांना ते तुम्ही व्यवस्थित समजून दिलं तर ते समजून घेतात. त्यामुळे आपल्याला सपोर्ट सिस्टम उभी करायला लागते. थोडं गिव्ह अँड टेक शेअरिंग असतं. आपल्याला जेव्हा बिझनेसमधून वेळ होईल तेव्हाही आपल्याला थोडंसं त्यांच्यावर क्षण किंवा घालवायला लागतात किंवा वेळ द्यायला लागतो.
मग ते आपल्यालाही त्यावेळेला समजून घेतलं जातं. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला सपोर्ट सिस्टममध्ये आपले कर्मचारी, त्याच्यानंतर आपले स्टेकहोल्डर्स असतील किंवा घरातली सगळी मंडळी असतील, मग नवरा असेल, मुलगा असेल, सासू सासरे असेल, या सगळ्यांना त्या सपोर्ट सिस्टमचा एक भाग बनवून घ्यायला लागतं आणि एक महिला म्हणून ते आपल्याला चांगलं जमू शकतं. तुम्हाला या तुमच्या कार्यासाठी अनेक मान सन्मान मिळाले असतील, तर त्याविषयी काय सांगाल? बऱ्याच संस्थांचे मला मिळाले आहेत. मग उद्योग रत्न असेल, उद्योग रत्न, उद्योग महर्षी, बरेच वेगवेगळे आहेत. MCCI कडून काही पुरस्कार मिळाले आहेत. मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखा पुरस्कार मला मिळालेला आहे. असे खूप पुरस्कार त्याच्यामध्ये मिळालेत. सकाळ मिटकॉन असेल, वेगवेगळ्या संस्थांकडून गौरवण्यात आलेलं आहे. पण खरं सांगू का, पुरस्कार ही एक थाप आहे की जी पुढं अजून जोरात पळायला आपल्याला एक प्रेरणा देते, किंवा आपण आत्तापर्यंत केलेल्याचं एक सार्थक आहे की ते अपील होतंय हे कुठंतरी आपल्याला वाटत राहतं. आणि ह्याच्यामध्ये असं नाही की आपण जे करतो ते, म्हणजे कोणीच, महिला असेल किंवा पुरुष असेल, आपण जे करतो ते पुरस्कारासाठी करतो असं मुळीच नाही. पण केल्यानंतर त्याचं जेव्हा ॲप्रिसिएशन मिळतं ती खूप खास बात असते की ज्याच्याने आपल्याला आणखीन प्रेरणा मिळते. ताई, थोडंसं वेगळा प्रश्न विचारते की तुमचं जे म्हणणं आहे की तुमचे प्रॉडक्ट्स भारताबरोबरच परदेशातही गेले पाहिजेत, आणि जसंही आपले माननीय पंतप्रधान यांनी सुद्धा अभियान राबवलेलं आहे की स्वदेशी प्रॉडक्ट्सवर भर द्या, स्वदेशी गोष्टी बनवण्याकडे जास्त भर द्या, त्याच्यावर तुमचं एक उद्योजिका म्हणून काय म्हणणं आहे? स्वदेशीचा आपण म्हणजे जागर केला पाहिजे. याचं खूप म्हणजे महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये गोष्टी म्हणजे मेक इन इंडिया या आपल्या माननीय पंतप्रधानांनी जे सुरू केलेलं आहे अभियान, त्याच्या अंतर्गत स्वदेशीचा जागर नक्की केला पाहिजे. आपल्या भारतीय बनावटीच्या वस्तू आपण वापरल्या पाहिजेत आणि त्या निर्मिती आपण ज्या करतो त्या वापरल्या पाहिजेत. ह्याचं प्रामुख्याने कारण आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपण चिनी बनावटीच्या वस्तू इथे घेतो आणि मग आपण म्हणतो की ते प्रॉडक्ट चालत नाही किंवा त्याच्यामध्ये रिजेक्शन आहे, आणि आपणच आपलं वेस्ट क्रिएट करतो की ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं तशी यंत्रणा नाही आहे. तरी आपण ते प्रॉडक्ट स्वस्त आहे म्हणून घ्यायला जातो आणि मग ते खराब होतात थोड्याच दिवसात, आणि मग ते ई वेस्ट जे आहे त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा मुश्किल होईल कधी. आणि त्यासाठी आपण स्वदेशीचा जागर केला पाहिजे. आपल्या भारतीय बनावटीच्या वस्तू आपण विकत घेतल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या उत्पादन करत असल्यामुळे ग्राहक काही त्याच्यामध्ये बिघाड झाला तर तो पुन्हा दुरुस्त करून तेवढंच लाईफ ते परत वापरू शकतो, म्हणजे वेस्ट पण कंट्रोल करू शकतो, पर्यावरणही आपण याच्यामधून वाचवू शकतो. त्यामुळे स्वदेशीचा आपण खूप म्हणजे नारा लावायला पाहिजे, सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि शेवटी कसं आहे, SMEs किंवा MSMEs आपण लघुउद्योजक हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, बरोबर. आणि त्यामुळे आपण स्वदेशीचा जर आपण जागर केला, आपल्या बनवलेल्या उत्पादनांना आपण जर आपल्या महिलांच्या उत्पादनांना जर आपण प्रोत्साहन दिलं, तीच विकत घेतली तर आपोआपच आपली अर्थव्यवस्था पण सुधारेल आणि चांगल्या मार्गाने सुधारेल. ताई, आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत, तर जाता जाता आमच्या प्रेक्षकांना, उद्योजकांना आणि खास करून महिला उद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल? तुझ्यामध्ये सगळंच आहे. तू अष्टभुजा आहेस, मल्टीटास्किंग आहे, सगळ्या स्तरावर लढते, कसरत करते, सगळं काही करतेस, पण स्वतःकडेही थोडं लक्ष दिलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं, कारण आपण उभे असतो तेव्हा ह्या सगळ्या सिस्टम आपण रन करू शकतो, व्यवस्थित चालवू शकतो. हे एक महत्त्वाचं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. तिसरं, अपग्रेड केलं पाहिजे स्वतःला. आणि इनोव्हेशन, आपल्या प्रॉडक्टमध्ये इनोव्हेटिव्ह काही करता येतं आहे का हे बघितलं पाहिजे. या महत्त्वाच्या गोष्टी मला वाटतात की महिलांनी त्यांच्या व्यवसायात, त्यांच्या गुणांमध्ये भर घालतील त्यांच्या. त्या बाकी तर आपल्यामध्ये गुण असतात की आपण माउथ टू माउथ खूप छान एकमेकीला प्रेस करतो, एकमेकीचे प्रॉडक्ट दूरवर पसरवतो, पण ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गिवअप न करता खूप लढलं पाहिजे. आणि डेली स्मॉल इम्प्रूव्हमेंट वगैरे ज्या मी सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या गोष्टी महिलांनी त्यांच्यामध्ये बदल घडवून आत्मसात करून घेतल्या पाहिजेत. येस.
ताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने ह्या सगळ्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. खरोखरच म्हणजे इतक्या छोट्या प्रमाणात तुम्ही सुरू केलेला व्यवसाय आज इतक्या मोठ्या स्तरावर गेलेला आहे आणि तेवढ्या करूनच तुम्ही थांबलेला नाही आहात, तर तुम्ही इतर उद्योजकांना, व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा मार्गदर्शन करताय. ही पण फार मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि आमच्याकडून तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.